विश्वासी हनुमानजी झाले. भरताना इंद्र समजून बाण सोडला होता, त्याच्यावर बसले आणि आले कुठं आला नंदीग्रामाचे. महाराज दादाजी तर आहेत, तसंच आमची सेवा चालते त्यानुसार. अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय, कोशापासून बनलेला देह, पण याच्यात चित्त चैतन्य मिसळलं की नंदीग्राम तयार होत. सगळे मोबाईल मध्ये शूट करा, व्हिडिओ घ्या आणि त्यानुसार जे ते भरताचे निवास, जे ते सर्वदा संपूर्ण भरित, ते वस्तुशे म्हणते भरत. कैकेयी पुत्र दशरथात्मज, तो अनुभवे भरत जाणावा. अध्यात्म रामायण आहे, आत्मज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानात दर्शनम. त्या नंदीग्रामामध्ये भरताना सोडलेला बाण इंद्र समजून मारायला, त्याच्यावर द्रोणागिरी घेऊन बसलेले हनुमान आले पोचले. चलत चलायचं चलत. नवनाथाच्या 40व्या अध्यायात एक कुसुम झोकोनी वरते चला म्हणावे मम कार्याप्रती नवनाथ वंदने उक्ती नमस्कार करावा. 40वा अध्याय मालूचा झाला तसाच भरत. श्रीरामाचे निज भक्त परमात्म्याचं अनुसंधान ज्या भक्तानं सोडलं नाही. आज आम्ही कौतुकानं चारदरी करणार सुद्धा निज भक्त म्हणतो, परिणाम अंतकरणामध्ये अखंडित परमात्मा ज्याच्या खेळतो. जागृती स्वप्न सुसुप्ती देवाशिवाय काही आठवत नाही. त्याच्यामुळे भरत रामाचे निज भक्त झाले. भक्तेला उल्हास झाला आणि ते भक्ते किती रूपानं श्रवणापासून आत्मनिवेदन नवविधान बोले देते भक्ते. त्या 9 द्वारातून 10वे द्वारात साक्षी इथं आचार्यत्व भरताचा भक्ती बदल आला. तुका म्हणे भक्ती सुखरूप आदी आणते. नारद भक्ती सूत्रामध्ये येत. त्याच्यामुळे परमात्मा संबंधाच्या पलीकडे आहे. कारण संबंध हे साधन होऊ शकत नाही, साध्य व्हावं तेव्हा भक्ती सिद्ध होते. परिणामी विस्तार, प्रकाश, पाल्लाळ आणि ते गाव बनलं निज भक्तीच्या रूपानं नंदीग्रामात. भक्ती 14वे रत्न दाखवलं. रामाच्या पादुका मामाच्या गावा नेऊन घेतल्या. राम वनाला गेले राज्याभिषेकाऐवजी म्हणून पादुका घेऊन नंदीग्रामात राहिले, पण अयोध्येमध्ये भरत गेले नाहीत. का निज भक्त होत नाही. वा साळून के महाराज. आता एक ओवीला 6-7 तास आम्ही व्याख्यान केलेले आहेत आणि चर्चा ठेवलेली आहे. पण इथं वेगात घ्यायचंय त्याचं कारण निज ठेवा नाभिस्थानी. 20वा कुंभकामध्ये ओलावा 17वेचा आहे. आपला ओलावा बोलण्यापुरता राहतो. कायम ओलावा टेकवावा ते भक्ती बदल भरतानच आहे. आणि ते ओलावा सुरुवातीला सगळेच बायको आवडते लग्न झाल्या, पण पुन्हा मात्र म्हणते तू माहेरला कवडी जाणार. ओलावा संपतोय, शाश्वत नाही. पण अशाश्वताला तोडा, शाश्वत जोडा आणि मग मात्र उपजे नासे ते पुनरपी दिसे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. लक्झरीनं चाललंय, समृद्धी महामार्ग आहे. त्याच्यामुळं गाव झालंय. गाव कोणचं मन लावलाय का? सोहम माझे नाव, अलक्षपूर माझे गाव, अक्षयपूर माझं पोस्ट, 10वे द्वार माझा तालुका आणि सहस्रदळ हा माझा जिल्हा. हे आपल्या अध्यात्माची ओळख. ते गाव नंदीग्राम आनंदमय स्थितीत आलं. होय होय. जय श्रीराम. परमात्मा भरला तो सत्याशिवाय नाही. सत्य तो विठ्ठला. कागा हा दाविला जगदाबाद. असत जग आणि दुःख याला जीव म्हणतात. सच्चेत आनंद याला शिव म्हणतात. असे भाते प्रिय हे ब्रह्म म्हणतात. हे पाठ केलेलं नाही बरं का. अनुभवाचे दादासारखे बोलायत म्हणून तो अधिकार नंदीग्रामातला भक्तानं
भरतानं भक्तीला दिला. वा वा वा. भल्या भल्या बाळा मोबाईलकडे लक्ष द्या. सांगड बांधणारे भक्तीचे नारायण नामाचे भावभक्तीचे सांगड दिले, पुढे गेले. वैराग्य विरक्तीचे भेद झाले, अजून पुढे गेले. निजबोध आणि शांतीचे भेद झाले. रामाच्या आरतीत आपण म्हणतो जय देव जय देव. जे निजबोध रामा बोध नावाचं पोरग लाडानं वाढतं जोड्यानं मोकळा केलं. 17वे जीवन कळेचा पुत्र पाहिजे. पूत नावाच्या नरकातून सोडवतो तो पुत्र. म्हणूनच विसावा ओलावा आणि ते सत्य प्रतीला आलं. असत काही नाही, सत आहे ते परमात्मा आहे. अजूनही काही का विचार सागर, पिणाऱ्याला नवसागर, संसारी माणसाला भवसागर आणि आध्यात्मिक लोकांना विचार सागर कळत नाही. कशाचा 5वा अध्याय पण शक्यता असतो एवढं लक्षात ठेवा. निज शांती पाळलेले भरताच्या नंदीग्रामात शांती परके नाही शोक, हे अवघेचे लोक म्हणून शांती धरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. होय होय. आता आपण हरिपाठात आलं. कोणचा? ज्ञानदेव सांगित दृष्टांताचे मात. एकच ओवी झाली असते आताशी, पण प्रसंगानुरूप आपण चार धरायचे शक्ती भरडून वाचून काढू नये, निवांत व्हावे म्हणून थोडं ओघात येतो आपण. नाहीतर आजूबाजूच्या 5-6 गावला भरपूर सेवा 30 वर्षापासून केलो आपण, पण प्रसंग इथं जास्त नाही. 3:15 वाजलेले आहे, त्याच्यामुळे मी गात आहे सत्य सद्भाव प्राप्त झाला. आता दृष्टांत दिलाय. मालियाद्री नावाचा पर्वत आहे. त्या पर्वतावर चंदनाचं एकच झाड आहे. त्या एका झाडानं सगळा डोंगर चंदन केला. शनिवारी 1-2 ओव्या मिळतात फक्त, बरोबर आहे आपल्या चारदारी. आणि आज मात्र LBW आउट. बरोबर आहे. वा. चंदनाचं झाड जागा सोडत नाही, तसा ज्ञानी अधिष्ठानाला सोडत नाही. मग ते बाबाजी मुंडे असतील ना, अजून तुम्ही आलेले वाचक सूचक, तुम्ही म्हणजे माझ्या परिवारातले. मला वाटलं त्या सगळ्याला सेवा मी काही मारुतीचं दर्शन घेऊन बार्शीला जातो, कारण कीर्तन सेवेनं थकून गेलो होतो. परंतु तुकाराम महाराजाला आणेपर्यंत वेळ गेला, 5वा सुरू झाला. चंदनाचं झाड जागा सोडत नाही, पण चंदनाने बोरे व्यापेल्या गुणदोषी याचे न विचारे काही ठाव दिला पाहिजे. आपल्या संतांच्या प्रमाणातून घ्यायचंय. आणि त्याच्यामुळे चंदनाचं एक झाड एकच रामायण एवढ्या लोकांना गावाला शिकवत. वा. जय श्रीराम. एका वनस्पतींना एवढं केलं, 2 कान ऐकतात, 2 डोळे बघतात, 2 आठवड्या श्वास 1, हात 2, टाळी 1, पाय 2, चालण्याची क्रिया 1, पण तोंड एकच आहे. तोंडाचे पोटाने अनेक आहेत. सोपं बरं, महाराजाचा अवघड नको. पण ऐका, जगात प्रत्यक्षाचा विषय आहे आणि परमात्मा प्रत्यक्ष स्वरूप आहे हे सगळ्या वाचक सूचकांना कळलं, म्हणून चंदन सुगंधित झाला. वा वा वा. वाचक सूचक आता हृदय आपले हृदयामध्ये असताना रामो संपुष्ट हृदय. हृदय का? तुका म्हणे ते सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ. आहार नेसे रजतम सत्व आहे ज्याच्या अंगी, याच गुणी जगे वाया गेला. सत्व गुणानं शुद्ध सत्वानं प्रेरित झाला तर मग नाथरायचे शिष्य गावबा सांगतात भरताच्या भाषेत, माझ्यासारखा भाग्यवान कोणी नाही. भाग्यवंत मनोतयान शरण गेले पंढरी राया. पण परवा एकदा मला गेले घरच्या बाया, मॅनेजरला क्लार्कला सांगितलं ऑडिट करायचंय, लवकर आला नाही. का उशीर आला? म्हणला मी 4 दिवस बायको सोडल्यात, मी स्वयंपाक केला. काय केला? डाळ शिजवली. का लवकर डाळ शिजली नाही? त्यानं उत्तर दिलं, बायको समोर होती म्हणून डाळ शिजली नाही, यायला उशीर झाला. का? अजून तरी हिंदुस्थानात
बायका पुढे गड्याच्या जाळे कधी शिजल्या नाही वाचा राम वासवते ऐका आता म्हणलं त्रिपुट्या मगाई गेल्या 3-4 अध्याय त्रिपुट्या गेल्या पण ऐका त्रिपुटी का तयार होते भेदामध्ये प्रत्येक भ्रांतीमध्ये गेले की भाविकाला शांती प्राप्त व्हावे पण अभाविकाला भ्रांतीनं वेधलं परिणाम दृश्य द्रष्टा दर्शन त्रिपुटी व्यवहारात आहे अध्यात्मामध्ये गुरुचे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान आखे जैसे म्हणून महाराज 4-5 जागी ऐकल्यामुळे तुम्हाला कळलं बाकीच्याला वैभव सूर्यवंशीची बॅटिंग समजा शब्दात वा महाराज अनेक न लगे माईक पदार्थ ते माझे अर्थ नको देवा अर्थ जिज्ञासू अर्थात ते मोक्ष गेले दृश्य द्रष्टा दर्शन भेद संपला पण दर्शने समाधान आते जैसे त्रिपुटी संपल्याचा कानात पडलेला शब्द श्राव्य श्रावक श्रवण नावाच्या बिंदू जातो आणि विनिवादे मामा पंचतत्वाचा विना गुरु विना तो वाजना आणि तो विना स्थूल भोपळ्याची कोर सूक्ष्म पाटे जडलेवर 1000 पाकळ्याचं कमळ 10वे द्वार रात्री 12-5 ला स्फुरण व्हावं लागतं तिथं विना वाजला की बाहेर कानात गेला होय होय रेच्या कुंभात श्वास घेणे साठवणे सोडणे पण याच्यापेक्षा अजपा जपणे उलट प्राणाचा तिथं निरामय झाला की मग मात्र गुरु तेथे ज्ञान अवस्थेला पोचतो नाकाने घेतलेला श्वास रामाशिवाय काय नाही सार्दरीच्या भाषेत हनुमंताशिवाय गाव नाही वा वाचन वा पहिल्या आता एक ओघात घालून गडबडीत घालून वेळेचा बाबा पण येता ऐका आपला देह 3.5 हाताचा सूक्ष्म देह त्यात अंगठ्या एवढा अर्ध अंगठा कारण देह आणि त्याच्यापेक्षा आते कारण देह मार्ग अंगठ्यापेक्षा बिंदूला आहे तुका म्हणजे तिळा एवढे बिंदूले तेने त्रिकोण कोंडातले म्हणून हा देह 3.5 हाताचा त्याला ईश्वरत्व बोध झाला येता वा त्रिपुटी त्रिपुटी रामरसाचे चवे आमरस रसते केवे रात्री 12-5 ला वरल्या पडजिभेतून आडव्या जिभेवर पडलेला मामा ते 17वी जीवन कला म्हणतात 17वीचे स्तन्य देशे अनाहताचा हल्लरोग असे 6वा वाद्य वर्णन केला तुकोबराय माळ्याच्या शेतात गेले माळ्यानं ऊस दिला खाल्ला नाही हा माळी शेताचे दारे धरतोय आपल्या बागेचे तेवढ्यात वासनेला जाग केलं ऊस घेतला खायला चालू केला माळ्याला रागाला दिला तर खाल्ला नाही आता गपचेपच खायलाय यातला ऊस पाठ सोडून काढले तुकोबराय हसतात माळ्याला पश्चाताप झाला महाराज एवढं मारतोय तरी ऊस खाता हसताय का महाराजांनी सांगितलं तुझा ऊस वाया चाललाय मारायचं काम कर मग हसताय कुणाला मी माझ्या इंद्रियाला हसतोय ऊस खायला गोड वाटलं मार खायला काय बिघडलं सेवेचा वास होते कुठलेही कर्म ब्रह्म होत नाही रामायण वाचलं सांगितलं प्रसाद खाल्ला ब्रह्म होत आहे परंतु ऐसे कर्म साम्य दशा होय जेथ विरेशा मग श्री गुरु पैसा भेटेचे का आंब्यानं हिरवं राहून पाखराची आशा करू नये पाडाला यावं पाखरू येतन चोच लावतं तसा गुरु कृपा सोपी नाही पण आपण अभ्यास करावा हनुमान ऐसा असा तरताचा नंदेग्राम राम रूपानं कोंडलं सुखाचे व्यवहारे सुखलाभ झाला आनंद कोंडला मागे पुढे
हनुमंताला वाटलं आतापर्यंत वाटायचं माझ्या हृदयात राम, भरतालाही वाटायचं मी रामाच्या पादुकेची सेवा करतो, पण बाप से बेटा सवाई गाजे, नम्रता करने को लीनता, डूबने को अभिमान, देने को अन्नदान, लेने को हरिणा, तुझे चिंता कैसे सर्व है विस्मय पावला। वायो नवलाव झाला वांगे पुत्र प्रसवला, मासे व्याले घाल झाले देवकोणी मोक्काय हसले, चौशून्याचं ज्ञान व्हावं त्याला मूलस्तंभ ग्रंथात पुरावा आहे। आद्य शून्य मध्य शून्य तृतीय शून्य दिठा, चतुर्थ शून्य ले जो पंचम शून्य मा पैठा, त्या ओंकारातले 5 शून्य कळलं की मारुतराय रामाला 5व्या वाचेतून जागा करतात। ब्रह्मपत्रातला 3रा आणि 4था अध्याय। दिशा कानाचे बोकडे क्रणे, पिंपळाच्या झाडाला 3 फांद्या 3 गुणाच्या, 13 रुपये पिंपळ, 52 पाम्यात 16 स्वरण 36 व्यंजन। राजा मेला गाव खेळणारे म्हणले महाराज मला कसा मेलाय? अहो दिल्लीचा ना आमच्या गावातला मेला। कसा मेला? ते रेग मारला। आता ते रेग कुठे राजाला मारते का? एक जण म्हणला तुमच्या महाराज लोक जसं शनिवारी येऊन 1-2 ओव्या ऐकाव्या वाचाव्या सांगाव्या तसं इकडे अवघड आहे। इकडे सुद्धा कॉप्ट व्हावं लागतं, वशिल्यानं सभासद व्हावं लागतं। मग ते रे राजाला मारते, पण केव्हा हुकमाचे असते तेव्हा वाचा होते वा वाचा सुखातून अखंड आनंद रस प्राप्त झाला की भक्तीचा उगम होतो, म्हणून निगम गावा। आता पृथ्वीचा स्वभाव नंदीग्रामातला, पृथ्वी जड आहे पण चालवेले जड भिंते, हरले चांगल्याचे भ्रांते आपल्या संप्रदायात आहे। स्वरूप प्रकाश आनंद चैतन्य रामरूपानं नटलं नंदीग्रामातलं पृथ्वी तत्व। वा महाराज हे पृथ्वी उत्तमाचे धरेचे आदमाचे अविरेचे, पण हे पृथ्वी तत्व आधार चक्र वाराचा मंगळवार ह्या पृथ्वीला मऊ करायला रात्री 12-5चा थेंब एकच प्याला नाटकात अशोकाला मिळालेला थेंब तसं योगिया साधले जीवन करा। वा महाराज पृथ्वीनं चढपणा सोडला पाण्याकडे आले, पाण्याचा स्वभाव चढाकून उतारा करवालं, पण आमचे नात्रा वर्णन करतात वळचणीचा पाणी आडाला गेलं। महाराज न करायचे असं आहे। गाईचे त्रशाहारो की व्याघ्रावी शिवनी मारो, किंवा पाणी जैसे गंगा वाहे तैसे ज्याचे मन, भगवंत जाण त्याचे जवळे पाण्यानं चढ उतार सोडलाय। केवळ भरताच्या हनुमंताच्या नंदीग्रामातला नाही, आपला कसा ऐका होय होय स्वादिष्टान चंद्र 6 पाकळ्याचं कमळ, वारातला बुधवार गुरुवार पशी आला ना, अग्नीचा स्वभाव आहे पोळणं, ते 10 तत्व अग्नीनं सोडलं, पण कसं उणे नाही घरच्या उजेड करावा ते पारख्या अंधार उपाडावा, दीपान आहे पाठी पोटी अंधकार, सर्वांगे साखर अवघे गुळ, अग्नीनं फोडायचं सोडलं, स्वयंप्रकाश दोन्ही डोळ्याच्या मध्ये ज्योत आहे, त्या ज्योत से ज्योत जलाते चलो, आणि प्रेम के गंगा बहाते चलो, लता देने म्हणतात ते गंगा 17वेचं पाणी त्या अग्नी तत्वाला मणिपूर चक्राला मिळालं।
वारा जसा चंचल तसा मन हे चंचल आहे. चंचल हे मन कृष्ण प्रमाते बलवत दृढम गीतेमध्ये आहे. मन आणि वारा चंचल, पण चंचलाला निश्चल करण्यासाठी माया विकार दूर करावा लागतो. भरताच्या नंदीग्रामात तुका म्हणे माया होय दासे लागे पाया. श्वास आवारा प्राण प्राण अपान उदान व्यान समान मुख्य प्राण आहे. उपप्राण नाग कूर्म प्रकल देवदत्त धनंजय हे 5 आणि 5 मिळून 10 प्राण एकाच भर मनात आणले. म्हणून चंद्राच्या 16 कळा ऐका अधिक मग चंद्राच्या 16 कळा आणि सूर्याचे 27 नक्षत्र. 16 चंद्राचे पण 27 नक्षत्र सूर्याचे. 11 चंद्र कमी पडला म्हणून 3 वर्षांना 11 त्रिक 33 झालं. रजतम सत्वाने एक एक घेतला ब्रह्मा विष्णुमय. राहिले तेच त्याला अधिक मास आणि पद्मा लक्ष्मी म्हणजे आजचे कमला एकादशी अधिक मासात 3 वर्षात आले. ते मारुतीने आपल्याला आशीर्वाद देऊन साजरे केले. होय होय अनुवाद ध्वनी गरजते आपा रामाच्या अर्थित आहे. किंवा अनुवाद ध्वनी नाद दो पावला परमापद तोर्या उन्मनी विनोदे छंद छंदे डोलत असे. पहिलं मेरूच्या शिखरी दत्त जन्माचा अभंग आहे. अनुवाद चक्र 10-12 पाकळ्याचं कमल राधी. आता ते 16 स्वराच्या कंठात आकाशात आलं. आकाशाचा स्वभाव व्यापक आहे व्यापक. म्हणून एक तरी स्वतः महिपती नावाच्या ग्रंथकर्त्याने सिद्धाद्वैत ग्रंथामध्ये आकाशाला ब्रह्मा म्हणायचं नाही का. आकाश निळ्या रंगानं भासतंय आणि जे भासतंय ते माया विकारात आहे त्याला ब्रह्मा म्हणून आहे सिद्धांत बोध ग्रंथ.